आता बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। राज्यातील 1,00,000 तरुणांना लवकरच सरकारच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। तरुणांना रोजगार मिळावा यासाठी उद्योजकांशी सामंजस्य करार केले जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। कौशल्य विकास मंत्रालयाकडून आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते। जे भाजप सोबत आहे त्यांच्या सोबत जाण्याचा विषय येत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या, त्यावर आंबेडकरांनी ही शक्यता फेटाळली। खासदार गजानन कीर्तीकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला। त्यांचा पक्षप्रवेश हा मतदारांचा अपमान असल्यानं त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आंदोलन केलं। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं। हर हर महादेव चित्रपटाचा वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। या चित्रपटात दाखवण्यात आलेलं मुख्य पात्र वीररत्न बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांनी या चित्रपटावर आक्षेप घेतलाय। या चित्रपटात बाजीप्रभूंच्या तोंडी घातलेली वाक्य चुकीची असून सख्या भावातला विश्वासघाताच्या तंट्यासंदर्भात ऐतिहासिक संदर्भ नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे आहेत काहीच कळत नाही अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली आहे। भारत जोडो यात्रेदरम्यान वाशिममध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते। भारत जोडो यात्रा ही अप्रत्यक्षपणे मोदींचा भारत जोडोचा संदेश देणारीच यात्रा आहे। भारत जोडो यात्रा ज्या ज्या ठिकाणाहून गेली तिथं भाजपनं आधीच निवडणुका जिंकत आलेली आहे असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय। 17 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यात येणार आहे। त्यासाठी माळशिरस तालुक्यातल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांच्या प्रतापगड निवासस्थानापासून हजारो कार्यकर्त्यांनी अकोला जिल्ह्याकडे प्रस्थान केलं। ढोल ताशाच्या गजरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्यापूर्वी जल्लोष केला। जळगाव जिल्हा दूध संघात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली। ही याचिका खंडपीठानं फेटाळली आहे। एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा हा धक्का मानला जातोय। कोर्टाच्या निर्णयानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय। नगरपालिका निवडणूक आली आहे, आता उदयनराजेंची नौटंकी सुरू होईल अशा शब्दात आमदार शिवेंद्रराजेंनी जोरदार टीका केली आहे। शहरात अनेक कामं रखडली आहेत, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगत उदयनराजेंच्या आघाडीनं रिटायरमेंट घ्यावी असा टोलाही त्यांनी लगावला। संजय राऊत ज्यांना गुरु मानतात त्या शरद पवारांचा इतिहास पण खंजीरच असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला। शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्यानं शिंदेंना असह्य झालंय आणि त्यांनी पक्ष सोडल्याचं ते म्हणाले। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीच्या वतीनं सुधारित याचिका हायकोर्टात दाखल झाली। या याचिकेवर पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे। महाविकास आघाडी विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढणार आहे। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक एकत्र लढणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र लढण्यावर सहमती झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक सरकारनं ताब्यात घ्यावं अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हे स्मारक कुठल्या एका कुटुंबाचं नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। मुंबई महापालिका प्रभाग रचनेवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला खंडपीठानं नकार दिलाय। या संदर्भात आता पुन्हा याचिका दाखल केली जाणार आहे। एकनाथ खडसेंना सगळी पदं आपल्याच घरात पाहिजेत असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावलाय। दूध संघाच्या प्रकरणातील खडसेंचे कॉल रेकॉर्डिंग पत्र यावरून सर्व काही स्पष्ट होईल। आतापासून टाहो का फोडता असं वक्तव्यही गिरीश महाजन यांनी केलंय। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम लवकर होण्यासाठी तो लष्कराच्या हवाली करा अशी मागणी डॉक्टर दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। पुलाचं काम लवकर होण्यासाठी वलसाड पॅटर्न वापरावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे।
पालघर जिल्हा परिषदेतील 20च्या 20 सदस्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन झालंय। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रकाश निकम यांची अध्यक्षपदी तर भाजपच्या पंकज कोरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। मुंबईत गोवरच्या साथीचा धोका वाढला असून गेल्या 20 दिवसात 7 संशयित गोवरग्रस्त चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। दुसरीकडे शहरातील तब्बल 20,000 बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे मुंबईकरांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे। मुंबई पाठोपाठ मालेगावात देखील गोवरची साथ पसरली असून शहरातील वेगवेगळ्या भागातील 44 मुलांना गोवरची लागण झाल्याचं समोर आलंय। यानंतर एकच खळबळ उडू आली असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली। अहमदनगरमध्ये 61 महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत मी पण नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाच्या सादरीकरणादरम्यान चांगलाच राडा झाला। या नाटकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा करत सावरकर प्रेमींनी संताप व्यक्त केला। नाटकाच्या अधिकाने सांगितलं की